श्रीरामपूरमध्ये आज ईद साजरी केली जात आहे। ईदचा सण भारतसह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। रमजान नंतर शव्वालच्या पहिल्या दिवशी ईद उल फित्र साजरी केली जाते। या दिवशी लोक शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात। ईद उल फित्र हा इस्लाम धर्माचा एक प्रमुख सण आहे, जो रमजानच्या पवित्र महिना संपल्यानंतर साजरा केला जातो। हा सण परस्पर बंधुता, परोपकार आणि आनंदाचे प्रतीक आहे। रमजानचा संपूर्ण महिना उपवास केल्यानंतर हा सण येतो, जो संयम, उपासना आणि आत्मशुद्धीचा महिना आहे। इस्लामी दिनदर्शिकेनुसार रमजान नंतर शव्वालच्या पहिल्या तिथीला ईद उल फित्र साजरी केली जाते। या खास सणाची सुरुवात सकाळच्या नमाजाने होते, ज्यामध्ये हजारो लोक मिळून अल्लाहची प्रार्थना करतात। यावेळी रमजान 2 मार्च 2025 पासून सुरू झाला आणि ईद 30 मार्च रोजी दिसली, म्हणजेच आज 31 मार्च रोजी आज ईद उल फित्र साजरी केली जात आहे। या दिवशी लोक एकमेकांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देतात आणि एकमेकांना मिठी मारतात। तसेच ईद उल फित्रला गोड ईद असेही म्हणतात, कारण या दिवशी शेवया आणि इतर गोड पदार्थ देखील बनवले जातात। इस्लामच्या अनुयायांना असा विश्वास आहे की रमजानच्या पवित्र महिन्यात जे लोक खऱ्या मनाने उपवास करतात, त्यांच्यावर अल्लाहची कृपा वर्षाव होते। त्यांना या विशेष प्रसंग आणि उपवास ठेवण्याची शक्ती दिल्याबद्दल ते अल्लाहचे आभार मानतात। दिवसाची सुरुवात सकाळच्या विशेष प्रार्थनेने होते। त्यानंतर लोक आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, नातेवाईकांना ईदच्या शुभेच्छा देतात। अल्लाहचा हा अनमोल आशीर्वाद ईद उल फित्र म्हणून ओळखला जातो। भारतात नव्हे तर जगभरात हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो। ईदचे वातावरण सर्व श्रीरामपूरमध्ये पसरलेले आहे। जागोजागी लोक ईद साजरी करताना दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।